बुल्ढाना जिले के मलकापुर शहर में स्थित हकीमी मल्टी स्पेशलिटी अस्पताल में महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना के तहत सर्जरी के बाद महिला की मौत हो गई। लेकिन महिला के परिजनों से 40,000 रुपए की मांग कर शव को 6 घंटे तक अस्पताल में ही रखने का मामला सामने आया है। इस घटना से मलकापुर शहर के नागरिकों में काफी आक्रोश है। मलकापुर तहसील की शिराढोन की कमलबाई इंगले अपने घर में फिसलकर गिरने से घायल हो गई, जिससे उनके बाएं हाथ और पैर में फ्रैक्चर हो गया। उन्हें 5 अप्रैल को इलाज के लिए मलकापुर के हकीमी मल्टी स्पेशलिटी अस्पताल में भर्ती कराया गया था। महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना के तहत 7 अप्रैल की रात को उनकी सर्जरी की गई। अस्पताल में इलाज के दौरान बुधवार सुबह करीब 4 बजे उन्हें गहन चिकित्सा इकाई में दिल का दौरा पड़ने से उनकी मृत्यु हो गई। अस्पताल प्रशासन ने 40,000 रुपए बिल बकाया बताकर शव परिजनों को सौंपने से इनकार कर दिया। कमलबाई इंगळे, शिराढोन, तालुका मलकापूर, जिल्हा बुलढाण्यातील एक वृद्ध महिला 5 एप्रिलला हकीमी या हॉस्पिटलमध्ये हात आणि पाय फ्रॅक्चर झाल्यामुळे इलाजासाठी भरती केली होती। परिस्थिती एकदम गरिबीची असल्यामुळे महात्मा फुले या योजनेअंतर्गत त्यांचा तिथे इलाज झाला, परंतु आज दुर्दैवाने त्यांना हार्ट अटॅक आल्यामुळे सकाळी 4 वाजता त्या वारल्या। त्यांच्या मृत्यूदेह घेण्यासाठी त्यांचे नातेवाईक गेले असता या हकीमी हॉस्पिटलच्या प्रशासनाने त्यांना 40,000 रुपये मागितले। त्यावेळी त्या लोकांनी मला आणि आमचे शहर प्रमुख गजानन ठोसर उबाटाचे त्यांना बोलावलं। आम्ही तिथे गेलो। आम्ही त्यांना म्हटलं की तुम्ही जर इलाज महात्मा फुले योजनेअंतर्गत केला तर पैसे कशाचे मागताय? ते म्हणे नाही, आम्हाला 40,000 रुपये पाहिजे तरच आम्ही बॉडी देऊ। त्यावेळी आम्ही तिथे गरम झालो। आम्ही सांगितलं की इतकं चांगलं हॉस्पिटल झालेलं आहे, आम्हाला तोडायला नका लावू। जर तुम्ही आमच्या हातात आमचा मृतदेह दिला नाही तर आम्ही इथले तोडफोड करू। आणि आम्ही तिथली त्या बाईचा मृतदेह आमच्या नातेवाईकांच्या ताब्यात दिला आणि त्यांना सांगितलं की पैसे मिळणार नाही, जर योजनेमध्ये तुम्ही पैसे घेतले तर परत पैसे घ्यायचा काही संबंध येत नाही। जैसे ही मरीजों के परिजनों ने इसकी सूचना शिवसेना उबाठा शहर प्रमुख गजानन ठोसर और नगर अध्यक्ष एडवोकेट हरीश रावल को दी, वे अस्पताल पहुंचे और पैसों के लिए शव रखने का स्पष्टीकरण मांगा तथा अस्पताल में तोड़फोड़ की चेतावनी देते हुए शव को परिजनों को सौंप दिया। कमलबाई इंगळे हे 4 वाजता मृत्यू झाले। आम्ही 4 वाजतापासून 7 वाजतापर्यंत त्याला विनवणी केली की आमची डेड बॉडी आमच्या ताब्यात द्या, पण त्यांनी दिली नाही। हकमीवाल्याने ते पैसे मागत होते 40,000। आम्ही गजभाऊ ठोसर, हरीश रावळ यांना बोलावले तिथे। त्यांना धमकवले। मग त्यांनी आम्हाला डेड बॉडी दिली आमच्या ताब्यात। ऑपरेशन केलं म्हणत त्यांचे पैसे मागत होते। मग ते जर योजनेत होते तर मग पैसे का बरं मागत होते? ते म्हणत ते असं म्हणजे ऐकतच नाही। आम्ही काही सांगत होते, आमच्या ऐकतच नव्हते ते। हालांकि अस्पताल प्रशासन ने इन आरोपों से इनकार किया है। अस्पताल प्रशासन ने कहा कि कागजी कार्रवाई में लगने वाले समय के कारण शव सौंपने में देरी हुई। मी हॉस्पिटलच्या वतीने पूर्णपणे खंडन करतो आहे। ही चुकीची अफवा चालू आहे। मृतदेह कोणत्याही पद्धतीने अडवलेला नाही। महात्मा ज्योतिबा फुले अंतर्गत ज्याही पेशंटचा आपण उपचार करत असतो त्याचं जर अप्रूव्हल जर पूर्ण असलं तर कोणत्याही गोष्टीचा त्रास होत नाही। फक्त हा त्रास एक्सेप्शनल केसमध्ये असा झाला की याचं ETI घेतलेलं होतं, इलेक्ट्रॉनिक टेलिकम्युनिकेशन इन्फॉर्मेशन या नात्याने। तर ही पूर्णपणे अफवा आहे आणि जी प्रोसेस जोपर्यंत ज्या प्रोसेसला वेळ लागेल तितका वेळ हा द्यावाच लागेल तुम्हाला हॉस्पिटलला, आणि तो वेळ लागला कारण की गव्हर्नमेंटचा स्टाफ इथं 9 वाजता 9:30 वाजता इथं आला, 9:10ला, आणि 9 वाजून 35 मिनिटाला मृतदेह हा त्यांच्या ताब्यात दिला। राजकीय पक्षाचे पदाधिकारी आणि जे समाजसेवक राजकीय समाजसेवक जे आहेत ते जे आले होते तर त्यांना पेशंटच्या नातेवाईकांनी फोन केला होता। नातेवाईक आम्हाला वारंवार डिस्चार्ज करण्यासाठी हे करत होते। मी त्यांना स्वतः वैयक्तिक पेशंटच्या नातेवाईकांशी बोललो इथे की जी प्रोसेस आहे त्या प्रोसेसला वेळ लागेल। गव्हर्नमेंटचा माणूस आल्यानंतर मला 20 मिनिटं द्या, 20 मिनिटात मी तुमचा मृतदेह तुमच्या ताब्यात देतो।